धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा लिलावाच्या वेळी काम मागण्यावरून हमाल आणि व्यापाऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाल्याचं पाहायला मिळतंय। वादामुळे कांद्याचा लिलाव देखील काही काळाकरिता बंद पडला होता। अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती यशवंत खैरनार आणि इतर सदस्यांच्या मध्यस्थीने यशस्वी तोडगा काढत वाद मिटवण्यात आला आणि काही काळानंतर लिलाव सुरळीत सुरू झाला। यावेळी व्यापारी आणि हमाल कामगारांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विनोद अग्रवाल यांनी नवीन लायसन्स घेत कांद्याच्या लिलावाला सुरुवात केली असता हमाल कामगार आणि विनोद अग्रवाल यांच्यामध्ये कामावरून वाद निर्माण झाला। त्या वादानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिलाव काही काळाकरिता बंद करण्यात आला। दोन्ही गटांनी आपापल्या समस्या सभापतींसह इतर सदस्यांसमोर मांडल्याने सभापतींनी दोन्ही गटांचं म्हणणं ऐकून घेत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये याकरिता यशस्वी तोडगा काढत वाद मिटवला। वाद मिटल्यानंतर सभापतींसह इतर सदस्यांनी लिलावाच्या ठिकाणी हस्तक्षेप केल्याने लिलाव सुरळीत सुरू झाला। मिठालाल अग्रवाल या मार्केटला नवीन लायसन्स केलं सिद्धेश्वर ट्रेडर प्रॉपरायटर माझी सुनबाई आहे। आम्ही आज ओपन मार्केट केलं। ओपन मार्केट करताना लिलाव चालू करायच्या आधी योगेश आहे इथले भाऊ माथाडी कामगारचे त्यांनी तुम्ही निलाव केला तर मी मोजू देणार नाही, त्याच्यावर हा वाद झाला आहे। त्यांना सांगितलं आम्ही की भाऊ तू हा निलाव करू दे आजच्या दिवस, मग काय करायचं आपण बसून उद्या बसून घेऊ, पण ऐकायला सर तुम्ही निलाव कसं करतात मग पाहून घेऊ म्हणजे बस एवढे याच्यावर वाद झाला आणि एवढा टाईम झाला। त्यांनी आम्हाला काम द्या असं युनियनचेच माणसाला आम्ही काम दिलेलं आहे। गाड केली नाही, विचारून घ्या त्यांना, विचारून घ्या। आता बैठकीत काय निर्णय झाला निर्णयाचा की ते त्यांना काम देऊन द्या, मोजून घ्या, मोकळे घ्या, उद्या मीटिंग पाहू काय काही नाही, पुढे मग निर्णय करू।